रायगडच्या पायथ्याशी हिरकणीवाडीमध्ये आज मनसेचा 20वा वर्धापन दिन साजरा होतोय आणि याकरता मनसे अध्यक्ष राज ठाकरे रायगडात पोहोचलेले सुद्धा आहेत। यावेळी त्यांच्या सोबत बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई, अविनाश अभ्यंकर, शिरीष सावंत हे सगळे उपस्थित आहेत। आज वर्धापन दिन सोहळा सुरू होईल त्याच्या आधी स्वतः राज ठाकरे हे रायगडावर जाणार आहेत। छत्रपती शिवाजी महाराज यांना ते अभिवादन करतील। आणि त्यानंतर सोहळ्याकडे ते वळतील। आपण अधिक बोलूया आमचे प्रतिनिधी वैभव सोनवणे यांच्याशी। वैभव, राज ठाकरे रायगडावर दाखल झालेले आहेत का, काय अपडेट? सुवर्ण अजून पोहोचायचे रायगडाच्या पायथ्याशी राज ठाकरे आणि त्यांचा सगळा चाफा आलेला होता। तिथून रोपवेने ते वरती येतील आता आणि त्यानंतर ते रोपवेने वरती आल्यावर इथं शिवाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीचं दर्शन घेतील। त्यानंतर खाली जाऊन मनसेचा सदस्य नोंदणीचा मेळावा जो आहे तो मेळावा सुरू होणार आहे आणि त्यानंतर ही सगळी पुढची भाषणाची किंवा तिथे मेळावा जो घेण्यात आलेला आहे पायथ्याला त्याची एकूण हा मेळावा जो आहे तो मेळावा सुरू होईल। त्यामुळे काही वेळामध्ये साधारण 10 मिनिटांमध्ये ते रोपवेनं रायगडावरती पोहोचणं अपेक्षित आहे आणि इथून मग दर्शन घेऊन गेल्यानंतर साधारण 10 वाजेच्या सुमारास मेळावा जो आहे त्या मेळाव्याला सुद्धा ते मार्गदर्शन करतील। बर वैभव, आत्ता कोण कोण होतं त्यांच्या सोबत छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करण्याकरता? सुवर्ण अजून ते रायगडावरती पोहोचायचे आहेत। त्यांच्या सोबत खालून येतानाच संदीप देशपांडे, अविनाश जाधव ते बरोबर त्यांचे चिरंजीव असे सगळेच रायगडाच्या पायथ्याला पोहोचलेले होते। रोपवेने ते आता वरती येत आहेत। काही मिनिटांमध्ये आपण त्यांची दृश्य जी आहेत ती दृश्य बघू शकतो। पण साधारणपणे या वर्धापन दिनाला समोर सुवर्ण समोर दिसतायत राज ठाकरे हे रायगडावरती रोपवेने पोहोचलेत। होय होय होय, रायगडावर ते पोहोचलेले आहेत आणि त्यांचे नेते, त्यांचे पदाधिकारी, त्यांचे कुटुंब त्यांच्या सोबत आहे। थोड्याच वेळामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन ते करतील, मानवंदना त्यांना देतील। मला सांगशील या 20व्या वर्धापन दिनाच्या अनुषंगाने काय संवाद साधू शकतात ते आपल्या कार्यकर्त्यांशी? कारण जरी आता पुढच्या काही वर्षांमध्ये निवडणुका समोर नसल्या तरी आव्हानात्मक परिस्थिती मनसे समोरची थांबलेली नाही, संपलेली नाही। मनसेच्या स्थापनेपासून साधारण 2009 पासून 2012 पर्यंत या पक्षाचा सुवर्ण काळ राहिलेला होता। अनेक आमदार निवडून आले, नगरसेवक निवडून आलेले होते। मात्र त्यानंतरचा आलेख जो आहे तो कायम ढासळता राहिलेला आहे। अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते हे पक्ष सोडून गेले। या सगळ्याचा परिणाम फारसा काही राज ठाकरेंवर किंवा त्यांच्या पक्षाच्या एकूण संघटनेवरती झाला नाही आणि आपण पाहतोय राज ठाकरे हे रोपवेनं रायगडावरती पोहोचलेले आहेत आणि आता ते रायगडावरती शिवाजी महाराजांच्या समाधीचं दर्शन घेतील। त्यासाठी ते निघताना दिसत आहेत। नक्की आपण आमचे सहकारी वैभव यांच्या माध्यमातून ही थेट दृश्य बघतोय। आपल्याला दृश्यांमध्ये अविनाश जाधव दिसत आहेत। स्वतः त्यांच्या कुटुंबासोबत आहेत। त्यांच्यासोबत आपल्याला गर्दी सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात बघायला मिळते। आत्ता ते आधी रोपवेनं आलेत आणि रोपवे पासून रायगडापर्यंतचा फक्त काही पावलांचा जो रस्ता आहे तो आत्ता पार केला जातोय। आज 20वा वर्धापन दिन आहे आणि तो रायगडाच्या पायथ्याशी साजरा केला जातो आहे। तर आधी रायगडावर दर्शन, समाधीला अभिवादन आणि त्यानंतर खाली उतरून मग 10-10:30च्या दरम्यान सोहळ्याला सुरुवात होईल, वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाला सुरुवात होईल। मनसे अध्यक्ष राज ठाकरे आपल्याला दृश्यांमध्ये दिसत आहेत। रायगडावर पोहोचलेले आहेत। रोपवेने ते गेले त्यामुळे पुढच्या काही मिनिटांमध्ये ते रोपवेने वर पोहोचलेले आपल्याला दिसत आहेत। वैभव आपल्याला त्याच विषयी माहिती देत होता। आज मनसेचा 20वा वर्धापन दिन आणि तो रायगडाच्या पायथ्याशी साजरा केला जातोय। ही रोपवेची दृश्य आहेत। आजचा दिवस मनसेच्या प्रत्येक कार्यकर्त्यासाठी अत्यंत महत्त्वाचा।
प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात जाऊन मनसेच्या कार्यकर्त्यांना राज ठाकरेंना ऐकता येत नाही, पण आज नेते आणि पदाधिकारी यांच्या माध्यमातून राज ठाकरेंचा एक स्ट्रॉंग मेसेज सगळ्यांपर्यंत पोहोचेल अशी अपेक्षा आहे. कारण लगेच येणाऱ्या काही वर्षात निवडणुका नसल्या तरी सुद्धा मनसेने आत्तापर्यंत मागच्या 2-3 वर्षात जे काही कमावलेलं आहे, जे स्थान पुन्हा मिळवलेलं आहे, तेच कायम ठेवणं किंवा त्याहून पुढे अधिक पक्ष मजबूत करणं हे आव्हान मात्र मनसेसमोर असणारच आहे. त्यामुळे त्या अनुषंगाने राज ठाकरे काय बोलतात हे बघायचं आहे. रायगडच्या पायथ्याशी हिरकणीवाडीमध्ये आज मनसेचा 20वा वर्धापन दिन साजरा होतोय. यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे रायगडावर रोपवेनं दाखल झाले. वर्धापना दिनासाठी त्यांच्यासोबत बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई, अविनाश अभ्यंकर, शिरीष सावंत हे उपस्थित आहेत. तर आज होणाऱ्या वर्धापन दिन सोहळ्याला राज्यभरातील प्रमुख पदाधिकारी आणि नेते मंडळी सुद्धा मोठ्या संख्येनं या वर्धापन दिनाला उपस्थित राहणार आहेत. तर वर्धापन दिनाच्या निमित्तानं आजपासून मनसेकडून महाराष्ट्रभर सदस्य नोंदणी सुरू होणार आहे. आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी वैभव सोनावणे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. वैभव, मनसेचा आज 20वा वर्धापन दिन आहे. राज ठाकरे हे रायगडावर दाखल झालेत, काय अपडेट? प्राजक्ता, आज 20वा वर्धापन दिन आहे. 2009 ला पक्षाची स्थापना, 2006 ला पक्षाची स्थापना झाल्यानंतर पहिली 5 ते 6 वर्ष साधारण 2012 पर्यंत मनसेचा फार सुवर्ण काळ राहिलेला होता. त्यानंतर जी उतरती काळ लागली ती अजूनही पक्षाला हवं तसं घवघवीत यश जे आहे ते मिळताना दिसत नाहीये. ते बरोबरच अनेक कार्यकर्ते, पदाधिकारी हे सगळे सोडून गेलेत. त्यामुळे 20 वर्षानंतर आता पुन्हा नव्यानं रायगडावरती छत्रपती शिवाजी महाराजांकडून नवी ऊर्जा घेऊन पक्षाची सदस्य नोंदणी सुरू करून पक्षाचा नवा प्रवास जो आहे तो सुरू करण्याचा प्रयत्न राज ठाकरे यांच्याकडून केला जातोय. आणि त्यासाठी सगळे पदाधिकारी जे आहेत, कार्यकर्ते, त्यांना राज ठाकरेंनी आज रायगडाच्या पायथ्याशी मेळाव्यासाठी बोलवलंय. राज ठाकरे त्यांच्या कुटुंबियांसहित रोपवेनं गडावरती आलेत. काही वेळानं ते शिवाजी महाराजांच्या समाधीस्थळी जातील. तिथे जाऊन दर्शन घेतल्यानंतर ते पुन्हा रोपवेनं खाली उतरतील आणि मग मेळाव्याला मार्गदर्शन करतील. बरं, या संदर्भात अपडेट घेत राहू. तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी. मोठी बातमी, रायगडच्या पायथ्याशी हिरकणीवाडीमध्ये आज मनसेचा 20वा वर्धापन दिन साजरा होतोय आणि यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे रायगडवर रोपवेनं दाखल झालेले आहेत. वर्धापन दिनासाठी त्यांच्यासोबत बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई, अविनाश अभ्यंकर आणि शिरीष सावंत हे उपस्थित आहेत. आज होणाऱ्या वर्धापन दिन सोहळ्याला राज्यभरातील प्रमुख पदाधिकारी आणि नेते मंडळी सुद्धा मोठ्या संख्येनं या वर्धापन दिनाला उपस्थित राहणार आहेत. तर वर्धापन दिनाच्या निमित्तानं आजपासून मनसेकडून महाराष्ट्रभर सदस्य नोंदणी सुरू होणार आहे. राज ठाकरे हे रायगडवर दाखल झालेले आहेत. थेट दृश्य आपण पाहतोय. मनसेचा आज 20वा वर्धापन दिन साजरा होतोय आणि यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे रायगडावर रोपवेनं दाखल झालेले आहेत. वर्धापन दिनासाठी त्यांच्यासोबत बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई, अविनाश अभ्यंकर आणि शिरीष सावंत हे उपस्थित आहेत. तर आज होणाऱ्या वर्धापन दिन सोहळ्याला राज्यभरातील प्रमुख पदाधिकारी आणि नेते मंडळी सुद्धा मोठ्या संख्येनं उपस्थित राहणार आहेत. रायगडच्या पायथ्याशी हिरकणीवाडीमध्ये आज मनसेचा 20वा वर्धापन दिन साजरा होतोय. यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे रायगडावर रोपवेनं दाखल झालेले आहेत. आज होणाऱ्या वर्धापन दिन सोहळ्याला राज्यभरातील प्रमुख पदाधिकारी आणि नेते मंडळी सुद्धा मोठ्या संख्येनं उपस्थित राहणार आहे. आणि वर्धापन दिनाच्या निमित्तानं आजपासून मनसेकडून महाराष्ट्रभर सदस्य नोंदणी देखील सुरू होते. वर्धापन दिनासाठी त्यांच्यासोबत बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई, अविनाश अभ्यंकर आणि शिरीष सावंत हे उपस्थित आहेत. आजच्या या वर्धापन दिनाच्या सोहळ्याला राज्यभरातील प्रमुख पदाधिकारी देखील उपस्थित असणार आहेत. नेते मंडळी सुद्धा मोठ्या संख्येनं आज वर्धापन दिनासाठी उपस्थित राहणार आहेत. किल्ले रायगडाच्या पायथ्याशी हिरकणीवाडीमध्ये आज मनसेचा 20वा वर्धापन दिन साजरा होणार आहे. यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे कालपासूनच रायगडमध्ये दाखल झाले आहेत. आज रायगडावर रोपवेनं ते सध्या दाखल झाले.